नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी असं काही घेऊन आलेले आहे ते आमच्यासाठी प्रत्येकासाठी गरजेचंच आहे. आपण कुठे ना कुठेतरी जाऊन ते यूज करतोच आहे घेऊन. पण आज मी जो प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तो AWPL म्हणजेच एस्लिपेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे मित्रांनो, आणि हा तुम्ही एकदा नक्की यूज करून पहा. मी स्वतः यूज करते आणि तुम्हीही तो यूज करून पाहावा. आणि आज AWPL संस्थेविषयी जर सांगायचं झालं तर मित्रांनो, AWPL म्हणजे एस्लिपेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आपल्या भारतातली संस्था आहे आणि आर्मी लोकांची संस्था असल्यामुळं अगदी इथिकली इथं काम केलं जातं. इथे भेसळयुक्त तुम्हाला एकही प्रोडक्ट इथं भेटणार नाहीये मित्रांनो. अगदी टूथपेस्ट पासून तुम्हाला जे काही लागणाऱ्या आपली जी संस्था आहे ही 8 सेक्टरमध्ये काम करते. त्याच्यामध्ये हेल्थ केअर आहे, होम केअर आहे, फूड प्रोडक्ट आहेत, मेकअप मंत्र आहे, त्याच्यानंतर हेअर केअर आहे, ॲग्रीचे प्रोडक्ट आहेत. सोबतच कॅटटार्ड फील्डमध्ये सुद्धा आपली संस्था खूप चांगल्या लेवलला काम करते आहे. अगदी प्रॉपर आयुर्वेदा मेडिसिन तुम्हाला पोचवायचं काम आपली AWPL ही संस्था करते आहे आणि अप्रतिम लेवलला या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत मित्रांनो. तुम्ही एकदा नक्की यूज करून पहा. तर मित्रांनो, मी जे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं असणार मित्रांनो, हे हेअर डॉग ऑइल आहे. हे आपलं एस्लिपेस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा हेअर ऑइल आहे. आणि हे हेअर ऑइल मित्रांनो वीकमध्ये किमान 2 वेळा आपण यूज करायचा आहे. ज्या दिवशी आपण हेअर वॉश करणार आहोत त्याच्या आदल्या नाईटला रात्रीचं आपण हे हेअर ऑइल केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचं आहे आणि थोडासा मसाज करायचा आहे तेल लावल्यानंतर. आणि सकाळी उठल्यानंतरला आपण हेअर वॉश करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला ह्याच्या सोबतच मित्रांनो हे हेअर क्लिन्झर आहे. हे सुद्धा आपल्या संस्थेचं हेअर क्लिन्झर आहे AWPL संस्थेचं, आणि हे सुद्धा अगदी अप्रतिम लेवलचं काम करतंय. आणि हे तुम्ही सकाळी हेअर वॉश करते वेळी 2 मिनिटं केसांना लावून 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटानंतरला आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. त्याच्यानंतरला पुन्हा त्याच्यासोबतच आपल्याला हे शाईन आहे हे सुद्धा आपल्या संस्थेचं आहे. तर तुम्ही हे 2 मिनिटं आपल्या केसावर अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. जे शाईन आहे हे आपले केस जे आहे ते स्मूथ आणि सिल्की बनवायचं काम आपलं हे जे शाईन आहे हे करतं. तर मित्रांनो, अगदी अप्रतिम लेवलचं जे रिझल्ट आहे ते आपल्याला पाहायला भेटतात. तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेला यूज करून पहा. आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की आपले जे AWPL चे प्रोडक्ट आहे ते सुद्धा नक्की वापरून पहा. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये पेस्ट असू द्यात किंवा सोप असू द्यात, आज आपण बाहेरचे केमिकल युक्त यूज करण्यापेक्षा आपण
त्याच रेटमध्ये आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज केले तर सगळ्यात बेस्ट आहे तुम्हा सर्वांच्यासाठी, आमच्यासाठी. तर तुम्ही नक्की आपल्या या आयुर्वेदिक संस्थेचे प्रोडक्ट जे आहे ते नक्की यूज करून पहा मित्रांनो. हे जे हेअर ऑइल आहे तुम्ही पाहू शकता, याच्यावर आयुष मंत्रालयाचा हा शिक्का आहे. आयुष मंत्रालय स्टँडर्ड आपलं हे ऑइल आहे. त्याच्यानंतर इथे लायसन नंबर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इथे हा लायसन नंबर आहे. जर तुम्ही हा लायसन नंबर ट्रेस केला तर तुम्हाला ह्या ऑइलमध्ये कोणते घटक आहे, तर त्याची MRP काय आहे किंवा त्याचा DP काय आहे हे तुम्हाला स्वतः तिथे पाहायला ऐकायला भेटेल. तर तुम्ही नक्की पूर्ण खात्री केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आपण हे एक वेळेला नक्की यूज करून पाहावं, तर तुम्ही एक वेळेला नक्की यूज करून पहा मित्रांनो. आणि हेअर ऑइल सोबतच तुमच्या घरामध्ये सुद्धा लागणारे जे काही प्रोडक्ट्स असतील, जे तुम्ही कुठे ना कुठे जाऊन परचेस करताय, ते तुम्ही इथं प्रॉपर आयुर्वेदा तुम्हाला भेटेल. प्रॉपर इको फ्रेंडली तुम्हाला इथे प्रोडक्ट भेटतील. तर तुम्ही नक्की ते सुद्धा तुम्ही एक वेळेला यूज करून. मित्रांनो, या प्रोडक्टविषयी जर सांगायचं झालं तर हे प्रॉपर आयुर्वेदा मेडिसिन आहे, प्रॉपर आयुर्वेदा ऑइल आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर जे आयुर्वेदिक जे घटक आहेत, कंटेंट आहेत तेच आहे त्याच्यामध्ये. जसं की आमला आहे, म्हणजे आवळा आहे, पिस्ता आहे, सीताफळ आहे, भीमराज आहे, आमला आहे, नंतर मेहंदी सुद्धा आहे. हे पूर्ण आयुर्वेदिक प्रॉपर आयुर्वेदा जे ऑइल आहे ते तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्की एक वेळेला यूज करून पहा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, मनापासून यूजफुल वाटला, तर नक्की शेअर करायला विसरू नका. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी थांबते. पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसहित, नव्या रिझल्टसहित, नव्या माहितीसहित.